ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण एका मोसंबीच्या बगीच्यामध्ये आहोत. तर ज्या मोसंबीच्या बगीचा आहे ते सध्या जे शेतकरी आहे ते आपल्यासमोर आहे. तर तालुका संभाजीनगर, जिल्हा बी संभाजीनगर या इथे आहे आपण सध्या. तर या बगीच्यासाठी ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट टेक्नॉलॉजीचे काही औषधं आणि काही खतं दिले. तर जे शेतकरी आहेत यांच्याशी आपण थोडं संवाद बोलू. तर या बगीच्यासाठी सुरुवातीला आम्ही जे तुम्हाला औषधं आणि खतं दिले त्याच्यात ह्या झाडामध्ये काय बदल वाटला? नमस्कार, मी इथं उचलती शिवारात माझी शेतजमीन आहे. मी मोसंबी लावली, परंतु मला पाहिजे तसा रिझल्ट काही येत नव्हता. माझं मन उदास झालं होतं. मी बगीचा तोडायच्या मनस्थितीत होतो. अशा वेळेस मला या ग्रीन प्लॅनेटच्या साहेबांची माझी ओळख झाली आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वेळोवेळी खतं आणि औषधाची फवारणी केली आणि त्यामुळे माझं जे मनस्थिती बदलली आणि आज म्हणजे जो बगीचा तोडायचा होता तो या प्रकारे त्याची सुधारणा झालेली आहे. आणि आज रोजी माझ्या झाडाला भरपूर फळे आणि आलेली आहेत आणि यावर्षीपर्यंत आजपर्यंत मी तोट्यात होतो, परंतु यावर्षी चांगलाच फायदा होईल अशी मला आशा आहे. तर मी जेव्हा तुम्हाला औषध दिले तर हा जो बगीचा आहे तर बगीचा खूप असा पिवळा आणि एकदम पानं कमी आणि खराब झाला. तर आपण याला काही ड्रिचिंग, काही फवारण्या आणि याची एक प्रतिकारशक्ती कमी होती झाडाची. असे खराब झाडं होते ते बी आज इथं पाहू शकता तुम्ही की डेव्हलप झाले. तर आमचं इतकंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आम्ही जे समजा वेळोवेळी तुम्हाला जे औषध दिले ते चालू वर्षी आणि यांनी मागच्या वर्षी बी आणि ह्या चालू वर्षी बी औषधं घेतले तर यांच्या बगीच्यात निश्चित असा फायदा झाला. तर इतर शेतकऱ्यांनी आम्ही जी ट्रीटमेंट देतो तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत करायला पाहिजे. तर जर केली तर फायदा आहेच नक्की. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की या औषधाचा बदल कसा झाला? मी इतर शेतकऱ्यांना हेच सांगेल की मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे मी बगीचा तोडण्याच्या मागं होतो, परंतु आता माझ्या बगीच्यात इतकी सुधारणा झालेली आहे की मला आता असं वाटून राहिलं की अजून राहिलेलं जमिनीत मोसंबी लावायची. आपलं जो छोटे झाडं आहे तिकडं तर त्याचे आपण फोटो नाही काढले, पण त्याचे झाडं सुद्धा असे काही पिवळे पडले होते. 2-3 वर्षाचे झाडं आहे, पण एकदम तेही जरा कशामुळे पिवळं पडले होते. त्यांनी मला येऊन मार्गदर्शन केलं. आता एकदम चांगला बगीचा झालेला आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे 4थ्याच वर्षी धरायला येतो की काय असं आम्ही हे त्या बगीच्याची बी क्वालिटी चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे. तर जे पिंपरी गाव आहे इथं भरपूर बगीचे आहे. आमच्या या गावामध्ये आपण इतर शेतकऱ्यांना हे औषध चांगलं आहे की नाही सांगू शकता का? बिलकुल सांगू शकतो. मी आता इतर शेतकऱ्यांनाही शेजारी पाजाऱ्यांना मार्गदर्शन करतो. तेही माझा बगीचा येऊन बघतात की ते का साहेब तुम्ही तुमचा बगीच्यात गेला होता, तुम्ही तोडायचं म्हणत होता आणि बगीचा तर एकदम चांगला आहे तुमचा. तर ते मी त्यांना सांगतो की बाई अशी ही ग्रीन प्लॅनेटच्या औषधाची किंमत आहे आणि त्याच्यामुळं माझा बगीचा मी असा चांगल्या प्रकारे सुधारला. आम्ही ज्या वेळेस आमचे जे बनकर साहेब हे 2 जण आलतो, तुम्ही म्हणले तर हा बगीचा पूर्ण म्हणजे नकोच आपल्याला काढून टाकायचा. मी काढून पण आम्ही सांगितलं की या वर्षी तुम्ही आमचा ऐका राहून द्या. तर जो बगीच्यात आता आज तुम्ही इथं पाहू शकता की फळं भरपूर अशी चांगल्या प्रकारे क्वालिटी चांगली झाली, साईज बी फळाची साईज. आता राहिला प्रॉब्लेम फक्त एक पाऊस काळात गळीचा. तर गळीचा एक प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की याची 3 ते 4 गोष्टी अशा आहे की मेहनत, खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन आणि गवत कधी काढायचं कधी ठेवायचं हे शेतकऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगतो येऊन इथं यांना स्वतः. तर यांनी या पद्धतीने चांगलं नियोजन केलं आणि असा चांगल्या प्रकारे हा बगीचा बहरला. तर चालू वर्षी कमी जादा पाऊस असताना देखील बगीचा चांगला आहे. तर तुम्ही या औषधाबद्दल समाधानी आहात? मी औषधाबद्दल समाधानी आहे आणि मी ह्या ग्रीन पॅनलच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून म्हणजे माझा बगीचा सुधारण्याची संधी दिली. आम्ही जे औषध तुम्हाला दिले या चालू वर्षी म्हणा मागच्या वर्षी तुम्हाला नक्कीच असा फायदा झाला. नक्कीच फायदा झाला. हे औषध घेतल्याबद्दल
तुमचं मनोगत व्यक्त करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.